आणि आता सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया। या क्षणाच्या सगळ्यात मोठ्या बातमीला मुक्का दाखल केल्यानंतर कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतात। कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, बंदच्या हाकेमुळे परळीतील सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत। कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। कराड समर्थकांनी आता परळी बंदची हाक दिल्यानंतर सगळे व्यवहार परळीतले ठप्प झालेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट परळीहून जोडले गेले आहेत। स्वानंद, काय परिस्थिती आहे परळीत? नक्कीच सौरभ, आपण सकाळपासून बघतोय तर जे वाल्मिक कराड समर्थक होते ते अतिशय आक्रमक झाले होते आणि आता आक्रमक झाल्यानंतरच त्यांनी आता थेट आणखी आक्रमक रूप धारण केले दिसतंय। कारण या ठिकाणी मोठे मोठे ठाणे जाऊन रस्ते करण्याचा प्रयत्न आज्ञाकडून केला। त्यांनी हे सगळं असं आपल्याला दिसतं। आता या ठिकाणी पोलीस देखील पोहोचले आणि देखील देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे हा जो आहे तो परळीपासून अंमलबजावणी मुख्य मार्ग आहे आणि याच मार्गावरून निश्चित स्वानंद, आपण बघतोय आता समर्थक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। तिकडे टायर्स देखील जाळून निषेध नोंदवण्यात आलेला आहे आणि सोबतच कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे आणि या बंदच्या हाकेमुळे परळीतील सगळे व्यवहार आता ठप्प झाल्याचं बघायला मिळत आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, वाल्मिक कराडवर मुक्का दाखल झाल्यानंतर आता कराड समर्थक आक्रमक झालेले बघायला मिळतात। सकाळपासूनच परळीत कराड समर्थक आक्रमक झालेले होते। सकाळपासूनच जर आपण बघितलं तर राणी लक्ष्मीबाई टॉवरवर कराड समर्थकांनी चढून तिकडे जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली होती। दुसरीकडे जर आपण बघितलं तर परळी पोलीस ठाण्याबाहेर कराड यांच्या आई ठिय्या मांडून बसलेल्या होत्या आणि आता मुक्का दाखल झाल्यानंतर ही परिस्थिती आणखीन चिघळत चाललेली आहे। कराड समर्थकांकडून आता परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। परळीतली दुकानं बंद करण्यात येत आहेत आणि सोबतच तिकडे टायर्स जाळून निषेध नोंदवण्यात आलेला आहे।